भाज्या आणायला गेले की नजर पटकन जी जाते ती पालेभाज्यावरच जाते. किती घेऊ आणि काय घेऊ, जणू काय ते आता सोनंच आहे. तर काल सेम माझ्यासोबत असंच झालं. माझी नजर पालेभाज्यावर गेली आणि कोवळी चुटूक अशी कांद्याची पात दिसली मला आणि ती तुमच्यासोबत शेअर करावी. तर बरेच जणांची पद्धत वेगळी असते. तर मी इथे कांद्याच्या पातीमध्ये जी मसूर डाळ आहे ती टाकते आहे. तर कोणी कोणी मुगाची डाळ टाकतं, कोणी तुरीची टाकतं. तर इथे मी मसूर डाळ टाकते. तर डाळीचं प्रमाण कसं असतं, कोणाला जास्त आवडतं, कोणाला कमी आवडतं, कोणाला नाहीच आवडत. तर असं प्रमाण काही सांगता येत नाही. तर त्याच कांद्याच्या पातीचे 2 कांदे मी बारीक चिरून घेतले. हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिऱ्याचं मी वाटण केलं होतं ते घेतले आणि पात स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे. आमच्या इकडे कांद्याच्या पातीमध्ये लसूण टाकत नाहीत. तुमच्या इकडे कशी पद्धत आहे खरंच मला नाही माहिती आहे. तर कांद्याची पात चिरून झाली होती माझी. तर एक कढई घेतली मी, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालते. खूप सिंपल भाजी आहे. रात्रीच्या जेवणासाठी करा किंवा सकाळच्या डब्यासाठी करा, दुपारच्या जेवणासाठी करा, पटकन होते. कोणी कोणी काय करतं, पीठ पेरून करतं. तर आमच्या इकडे जास्त पीठ पेरून करत नाही आहेत. तर डाळ टाकून करतात. तर इथे चला आपण रेसिपीकडे वळूया. जे वाटण होतं ते टाकते आणि जो मिरचीचा जो थोडासा कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. मिरची तेलामध्ये छान परतून झाली की आपल्याला जो आपण बारीक चिरलेला कांदा होता तो टाकायचा आहे. तर बरेच जण लाल तिखटाचं करतात. तर लाल तिखटाचं तुम्ही करू शकता इमर्जन्सीमध्ये. तर बरेच जणांना हिरव्या मिरचीचं प्रॉब्लेम असतो. तर कोणी कोणी नाही खात, तर तुम्ही लाल तिखटाचंही बनवू शकता. तर इथे मी कांदा टाकून छान परतून घेते. इथे गुलाबी वगैरे काही करत बसायचं नाही आहे. कच्चाच कांदा आपल्याला ठेवायचा आहे, तो छान लागतो दाताखाली आला की. तर इथे माझा कांदा परतून होतो आहे. कोणी कोणी पीठ पेरून पण करतं, तर पीठ पेरून करू शकता. तर माझी आई ना तुरीची डाळ टाकून बनवते. तुरीची डाळ शिजवून घेते थोडीशी आणि बनवते. तर ती खूप छान लागते. ती रेसिपी मी तुमच्यासोबत कधीतरी शेअर करते. तर इथे जी कांद्याची पात होती आपली ती टाकते आणि छान असं परतून घेते. अगोदर कांद्याची पात टाकते. जो आपला कच्चेपणा आहे कांद्याचा तो जायला पाहिजे म्हणून मी अगोदर तेलामध्ये कांद्याची पात परतून घेते. बरेच जण अगोदर डाळ टाकतात आणि नंतर कांद्याची पात टाकतात. पहिल्यांदा जेव्हा मी भाजी बनवली होती तेव्हा अगोदर असंच बनवलं होतं की डाळ टाकली होती आणि नंतर कांद्याची पात टाकली होती. आणि नेमकं माझी आई आली होती त्यावेळेस आणि आईला मी भाजी दिली जेवायला. तर आईला विचारलं कशी झाली भाजी. तर आई बोलली, अगं तू कांद्याची पात परतलीच नाहीच व्यवस्थित, ती कशी तरीच लागते. तर मी म्हणलं तू कशी बनवतेस. तर अगोदर कांद्याची पात छान तेलामध्ये परतायचं आणि नंतर डाळ टाकायची. तेव्हापासून मी असं बनवते पालेभाज्या. तिचं नेहमी म्हणणं असतं की तेलामध्ये छान परतलं पाहिजे पालेभाज्या आणि नंतरच डाळ वापरली पाहिजे. इथे मसुरीची डाळ टाकते. मसुरीची डाळ मी जवळजवळ एक 10 किंवा 15 मिनिट अगोदर मी भिजत घातली होती. पटकन शिजते मसुरीची डाळ. पटकन छान ऑप्शन आहे मसुरीचं डाळ टाकायचं की लवकर भाजी तयार होते. तर कोणत्या पण पालेभाज्यामध्ये जर तुम्ही डाळ वापरत असाल तर पटकन अशी होणारी जी असते ती मसूर डाळच असते. इथे डाळ टाकून मी छान परतून घेते. जास्त वेळ लागणार नाही आहे. चवीपुरतं मीठ टाका आणि छान परतून घ्या. मिक्स झालं की हार्डली मला वाटतं एक 4 पण नाही 3 मिनटामध्ये माझी जी डाळ आहे ती शिजून झाली होती. तर मी काही ते झाकण ठेवत नाही आहे कारण मसुरीच्या डाळीला ऑलरेडी जास्त वेळ लागणारच नाही आहे आपल्या शिजायला. तर न झाकण ठेवता 2 ते 3 मिनिट मी ते शिजवून घेतलं आहे. असंही पालेभाज्याला झाकण ठेवून शिजवायचं नसतं, त्याचा कलर जातो म्हणतात. तर मी नाही शिजवते. तर असंच मी 2-3 मिनिट छान शिजवून घेते. तर इथे बघू शकता माझी भाजी तयार आहे. आमच्या इकडे डाळीचं प्रमाण थोडंसं जास्तच वापरतात. तर त्यामुळे जी डाळ आहे ती मी जास्त वापरली आहे. तुम्हाला वाटत असेल हे
डाळ कांदाच झालं आहे. पण आमच्या इकडे अशीच बनवतात. तर इथे माझी डाळ शिजून झाली. इथे बघा, दाखवते तुम्हाला. तर कशी वाटली भाजी मला कमेंट करून सांगा. आणि तुमच्या इकडे कशा पद्धतीने बनवतात तेही मला कमेंटमध्ये सांगा. नक्की मला शिकायला आवडेल. कांद्याच्या पातीची भाजी तयार आहे. तुम्ही काय म्हणतात? आमच्या इकडे मोकळं पण म्हणतात. डाळी घालून ज्या भाज्या बनवतात त्याला मोकळं असं म्हणतात. तर तुमच्या इकडे काय म्हणतात मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.